24 धावा 3 सामन्यात मागच्या वर्षी. चेंडू ऑफ साइडला ड्राइव्ह करायचा ड्रिल करून दाखवत आहेत. स्क्वायर पेक्षा कव्हर ड्राइव्ह करायला पाहिजे होता. थांबून पाऊस घेऊन चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये ऑफ साइडला खेळत आहेत. शॉर्ट थर्डमॅनला असलम यांनी रणजी करंडक या स्पर्धेच्या परफॉर्मन्सच्या आधारावरती बघायचा चेक घेऊन तो जेल टिपण्याचा प्रयत्न. अपील होतोय लाऊड यष्टीरक्षकाच्या मार्फत. ओव्हर द विकेट. चेंडू बीट होत आहे. 41 गडी बाद झाले. तर या वेळेला स्ट्रेट बॅट चंद्रू गायकवाडच्या मार्फत स्क्रीनच्या समोर खेळत आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ चे येईपर्यंत 2 धावा. कॉपी बुक म्हणजे शंतनू, बेस्ट डान्स म्हणजे शंतनू असते भरपूर वेळा. या वेळेला अपील होतोय एसटी साठी. पॉज घेऊन चेंडू का दिलीप सिंधिया ओव्हर द विकेट. चेंडू फुल लेंथ आहे. ऑफ मिस्टर ऑन साइडला खेळले. चेंडू वाईड स्पीड डाऊनला दुसऱ्या धावासाठी निघतोय शंतनू. डेंजर एंड आहे पुन्हा एकदा. थ्रो बरोबर नाहीये. बॅकअप केलं जात आहे. 2 धावा पूर्ण करतायत राजवळी समोर खेळत असताना. यावेळेला चेंडू ऑन द टोज बोल्ड झालेत. सिंधिया याला पहिलं यश या ठिकाणी मिळतंय. यॉर्कर लेगचा चेंडू होता. ऑन साइडला लेग ग्लान्स करायचा होता. ब्लॉकर मधून चेंडू जातोय लेग स्टंपवर. ऑन साइडला खेळलेत असम. चेंडू जातोय तर मिड विकेटला पहिली धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी निघणार नाही आणि हा थ्रो जरा ऍडजस्ट करायला मध्य प्रदेशला वेळ लागला. सिंधिया चेंज ऑफ पेस आहे त्या ठिकाणी. रिव्हर्सचा वापर केलाय राजू यांनी. सिंगल. राजू म्हणजे संयम चिकाटी जात नाही सतीश आणि प्रसाद कडून. पण गोलंदाजाने विचारलं म्हणून त्यांनी विचारलंय. लेट कट शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आहे. या वेळेला स्क्वायर ड्राइव्ह चेंडू येते तर कव्हर पॉइंटला पहिले धाव पूर्ण केले राजू यांनी. दुसऱ्या धावासाठी असलमने कॉल दिलाय. डेंजर एंडला आहेत. मात्र तो येईपर्यंत 2 धावा. राजू आता बॅटच्या पेज या वेळेला हा रिव्हर्स शॉट आहे. बघताय धावबाद होण्याची शक्यता यष्टीच्या पुढे होते. रॉफ व्हेरी गुड थ्रो. मुकेश मुद्दामून मुकेशला वरती पाठवण्यात आलंय. त्याचं कारण धावांचा वेग वाढवण्यासाठी. व्हेरी गुड ऑलराऊंडर. सामोरं जातील रॉफ याला. रॉफ कॉमेंट्री बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट. चेंडू फुल लेंथ यॉर्कर लेंथवर शांत ठेवण्यासाठी. मात्र मुकेश सुद्धा तेवढे चतुर. लवकर चेंडूला ओळखलंय. चेंडूला खेळतात स्क्रीन. आणि याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी आल्याबरोबर त्यांनी केलेलं आहे. आणि मला चांगल्या पद्धतीने आठवते महापौर झाल्यानंतर जी त्यांना पुष्पहाराची जी भेट येत होती त्यांना त्यांनी सांगितलं सगळ्या लोकांना पुष्पहार देण्यापेक्षा महापौर जी निधी आहे त्याला काहीतरी मदत करा. मला पुष्पहाराची गरज आहे. तुमच्या शुभेच्छा आहेत माझ्या बरोबर जेणेकरून स्वागत केलं. मुकेश कडून षटकार येतोय. गरज होती 6 ची गरज होती. डीजे माननीय सुनील प्रभू यांनी महापौर पदाची सूत्र स्वीकारून 1 महिना. डावकरी गोलंदाज दिलीप आलेले आहेत. वाईटचा इशारा या ठिकाणी. तर प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. शफल होऊन राजू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करतात. अजून एकदा वाईट या ठिकाणी. बाहेरचे संघ सुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. पुणे, उरण, पनवेल, इंदोर असे संघ खेळण्यासाठी येत आहेत. आणि पण पुढे शॉट बघायचा आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत या ठिकाणी आणि झेल सुटला जातोय. सोपा झेल होता मात्र जज व्यवस्थित करू शकले नाहीत. मागे सरकत असताना 1-2 पावलं जास्त मागे गेले ते. एच सिंगल. मुकेश जे यशस्वी करतायत सुप्रीमो चषक या स्पर्धेला
चेंडू यायच्या अगोदरच मुकेश ऑन साइडला लॉक, वाईटचा इशारा. कधी कधी हा पहिला चेंडू या ठिकाणी पेडल स्वीप केला, चेंडू जातोय फाईन लेगला आल्याबरोबर. तर मागच्या वर्षाचे काही आपण सुंदर क्षण बघूया. यावेळेला चेंडू बॉटम हँडचा वापर केला, मंदारेने प्लेस केला ऑन साइडला, पहिली धाव पुढे केलाय, कॉल नसताना पुढे सरकतायत, काय अटॅक करतायत. रविराम याचा चेंडू लॉफ केला ऑन साइडला, बघायचं क्षेत्ररक्षक आहे डीपला मिड विकेटला, पहिली धाव पुढे केला. राजू यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी दुसऱ्या धावचा कॉल केलाय, धाव बाद होण्याची शक्यता, मात्र थ्रो थोडा लॉफ केलाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक मागे कव्हर करेपर्यंत पुन्हा एकदा राजू यांना 2 धावा मिळू शकतात आणि या 2 धावा यष्टीरक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि राजू यांची खेळी या ठिकाणी पूर्ण होते, जे आम्ही समाधानी नाही आहोत. राजू ज्या पद्धतीने बॅटिंग करतात ते आम्हाला माहिती आहे, मात्र तसं आज चित्र दिसलेलं नाही आहे. रविराम स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एक झेप घेतली यष्टीरक्षकांनी, मॅग्निफिसंट ट्राय फ्रॉम द कीपर, मात्र इथे धावबाद होण्याची शक्यता आहे. बघायचंय कदाचित या ठिकाणी सुयोग धावबाद होतील, कारण एंड सोडला होता मंदारला तो स्ट्राईक मिळावा म्हणून, आणि सुयोग या ठिकाणी धावबाद होत आहेत. बिग सरप्राईज. चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, कदाचित धावबाद होणार नाही, पोहोचते सुरक्षितपणे. पहली बॉल शॉर्ट थी और खूबसूरत अंदाज में उस बॉल को हुक करना चाहा था, जगह गलत चुनी थी उन्होंने, लेकिन तेज रनिंग बिटवीन द विकेट. बिल्कुल इस तरह सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट करते रहना होगा. 1 को 2, 2 को 9 स्माइल ओम 11. एक बार फिर से लेग स्टंप पर उठाकर खेल दिया और इसके साथ ही आउट. राजू के हाथों में आता हुआ कैच और ये पहला विकेट. ये होने हवा अंगात हवा जोश कसा होश हट बाजू रंगात जरा यही रसा कसा होश. इस बार बेहतर बॉल थी, टप्पा खाकर अंदर की तरफ आई और बोल्ड. दूसरा विकेट. टूर्नामेंट के उद्घाटन के मैच में हमने मेडन ओवर देखा था, तो इस क्रिकेट प्रतियोगिता में सब कुछ देखने को मिल रहा है. मेडन ओवर के अंदर ऑफ साइड में अगली गेंद इस बार टप्पा खाकर अंदर की तरफ आई मकरन द्वारा, बहुत ही सुंदर गेंदबाजी, बहुत बड़ा शॉट. इस बार गेंद बहुत ज्यादा बाहर टप्पा खाती हुई, ऑफ ड्राइव का शॉट, 7 रन. इस बार सुंदर गेंद थी, धीरे से पुश किया है और चतुराई भरा 1 रन राजू के दुकान में, सलून में, बिजनेस हाउसेस में, ऑफिसेस में, स्कूल में, कॉलेजेस में. नए ओवर की शुरुआत संदीप दलवी. नए ओवर की पहली गेंद उठा दिया है ऊपर, कैच आउट होने का खतरा और इसके साथ ही यहां पर विकेट गिरता हुआ, बहुत ही बड़ा विकेट. राजू आउट. और कैच आउट होकर वापस लौटना पड़ा. तीसरा विकेट. कम स्कोर को बचाते हुए राजेंद्र स्पोर्ट्स क्लब एक ही तरीके से इस मैच को जीत सकता है, वो है हर ओवर में विकेट गिराते हुए. इस क्रिकेट प्रतियोगिता के वे मुख्य प्रायोजक भी हैं. राजेंद्र स्पोर्ट्स क्लब की स्थापना संजय पुतनीस द्वारा की गई, अपने स्वर्गीय मित्र. अगर इस मैच को जीतना है, धीरे से पुश करते हुए, बिल्कुल इस तरह पुशिंग, नजिंग और मैन्यूवरिंग का क्रिकेट. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन के करीब. इस बार बल्ले का बाहरी किनारा लेती हुई बॉल, स्लिप के खिलाड़ी तैयार नहीं थे वहां पर, जरा सा भटकते हुए 1 रन. क्षेत्ररक्षण में इस तरह का सुस्ती ला.
इस बार शॉर्ट बॉल दी, खूबसूरत टाइमिंग के साथ खेला है बॉल, जहां पर नीचे रहती हुई कमर के बल झुकते हुए गेंद को रोकने में कामयाब रहे, अपनी टीम के लिए निश्चित चौके को बचाया है मकरंद ने। दिलीप सिंधिया की तारीफ। इस बार कवर्स में बहुत ही उम्दा ड्राइव, पहला रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे, वहां पर निकल आए थे हाँ ना ना हाँ 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 ना ना। इस बार फिर से शरीर से दूर खेला था, बल्ले के मुंह को खोलते हुए सुंदर प्लेसमेंट विकेटों के पीछे, असलम वहां पर ऑफ साइड की फील्ड। इस बार स्ट्रोक के लिए जगह बनाते हुए, क्रिकेट में एक मुहावरा है, क्रिएट एन अपॉर्चुनिटी एंड कॉन्कर द ऑपोजिशन। मौका बनाए, 13 रन 4 विकेट पर। इस बार बहुत ही खराब शॉट और वाइड बॉल थी, बैकफुट पर जाकर जानबूझकर उसे लेट खेला है, 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा मिलना मुश्किल। अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर, वाइडिश थर्ड, 50% मौका है। इस बार एक और बेहतर गेंद, मकरंद श्रीकांत को रिलीज करते हैं, एक अच्छा बाउंस जनरेट करते हैं। इस बार गेंद टप्पा खाकर नीचे रही, स्टंप्स पर बिल्कुल चैनल में, विकेट। दलवी, संदीप दलवी, मंदार गरुड़े, शांतनु गायचूर, असलम 4 पर खेल रहे दिलीप। श्रीकांत ने खाता खोला नहीं है। दिलीप सिंधिया के लिए पहली गेंद और अच्छी शुरुआत। इस बार ओवर पिच बॉल दी, हवा में खेला गया, इनसाइड आउट शॉट, और यहां पर बहुत ही दर्शनीय कैच, व्हाट अ कैच, राजू से बेहतर हर साल। एक बार फिर से, इस बार बहुत ही लाजवाब शॉट। इस तरह के शॉट के लिए आप कोई फील्डिंग लगा नहीं सकते, कोई फील्डिंग पोजीशन नहीं है। शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे, चाबुक शॉट, खास करके अभी अभी इतना बढ़िया कैच लेने के बाद बैट्समैन इतना बड़ा मैच। एक बार फिर से देखना इस बार कैच होगा या नहीं। नो, यू कैन नॉट। 6 ऑफ द टूर्नामेंट। इसके बाद 2 ओवर का खेल बाकी। एक बार फिर से, इस बार फिर से बॉल मैदान के बाहर चली जाएगी ऐसा लग रहा है, इसमें कोई संदेह नहीं। श्रीकांत 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 से तैयार संदीप दलवी के सामने बल्लेबाज श्रीकांत। इस बार गेंद पीछे जा रही है, कम से कम 1 रन बनेगा, स्ट्राइक भी अपने पास रखेंगे श्रीकांत। लेग बाय का इशारा। इस बार खराब क्षेत्ररक्षण, फास्ट आउटफील्ड पर बॉल सरकती हुई मैदान के बाहर जाती हुई, 4 रन के लिए, 4 रन। और इसके साथ ही यहां पर एक आसान सा कैच, आउट होते हुए श्रीकांत, और एक बहुत बड़ा विकेट मिलता हुआ राजेंद्र स्पोर्ट्स क्लब। वजह मैं संजय पोतनी साहब को बहुत बहुत अभिनंदन देना चाहूंगा। इंदौर से टीम को खेलने के लिए उन्होंने बुलाया, और उन्होंने मिलता नहीं है जो यहां पर सुप्रीमो में आप देख रहे हैं। इस बार धीरे से पुश किया, चतुराई भरा क्रिकेट, 1 रन, अब केवल 4। इस बार बहुत ही लाजवाब ऑफ ड्राइव का शॉट। अब दोनों बल्लेबाज इस बात को समझते, वहां पर दूसरा रन, खराब क्षेत्ररक्षण। इसके साथ ही इस क्रिकेट अनिल तरफ साहेब 70 बजाय का कैप्टन से भी गुजारिश है कि आप पिच के ऊपर आ जाए।
तर खेळपट्टीवर मित्रांनो आपण बघत आहात मुंबईचे महापौर सन्माननीय श्री ब्रह्मराव होते. महापौरांकडून दोघांना हार्दिक शुभेच्छा. दोघांना शुभेच्छा तुम्हाला. बघा बघा तुला आहे तुमचं नाव काय नाही हाचे पण नवीन आहे. कोणी जिंकलं? दो डॉट बॉल खेले थे और इसी को कहते हैं सही क्रिकेट. स्ट्रोक सिलेक्शन. हर बॉल पर रन नहीं बन सकते. तो वहां पर देखिए महापौर साहब के साथ इंदौर की टीम का एक छोटा सा फोटो सेशन. बहुत ही सही चीज. महापौर साहब के साथ की ये मीठी यादें मुंबई शहर की जो इंदौर ले जाएंगे. दिलीप सिंधिया के सामने श्रीकांत ने असंभव को संभव कर दिखाया. अब लांब करू शकले नाहीत ते. परावापासून स्वतःला लांब करू शकले नाहीत ते. ऑफ साइडला कट केलाय. चेंडू जातोय. बघायचंय डीप मध्ये दोन दोन क्षेत्ररक्षक आहेत आणि मंगेशने आपला क्लास दर्जा या ठिकाणी दाखवलाय. मोसमात जबरदस्त दबदबा निर्माण केलाय टेनिस विश्वात. चेंडू ऑफ साइडला खेळलाय. चेल आहे. मंगेश गॉन. बिग विकेट. दूर केलाय या ठिकाणी. ऑफ साइडला प्लेस केलाय. चेंडू येतोय तो डोक्यावर निघाला. बीट होत आहे त्या ठिकाणी फिल्डर. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा. चेंडू यॉर्कर लेंथवर शेवटच्या क्षणी खोदून काढावं लागलं. चेंडू ऑन साइडला प्लेस करायचा होता. पम्या आणि व्यंकट हो लॉक केला. मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. कदाचित या ठिकाणी अजून एक विकेट. व्यंकट बाद होतोय. तिसरा गडी बाद. चेंडूला ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस फ्लिक केलाय. चेंडू येतोय शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला. पहिली धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा कल्पेश येतोय. डेंजर एंडला पोहोचलेले आहेत सुरक्षितपणे. 2 धावा. आत येतोय चेंडू आणि पुढचं काम यष्टीरक्षकाने केलंय आणि कल्पेश माऊलकर जे वेगाने दाबा करत होते त्याला बाद केलाय या ठिकाणी. नाला सोपारा यांची सेमीफायनल ही उद्या NYCC बरोबर होणार म्हणजे खेळणार आहे. धन्यवाद. थँक्यू हरीश. थ्रो बरोबर महेश मांजरेकर सिने अभिनेता आणि मराठी सिनेसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक यशस्वी. चेंडू पडल्यानंतर चौथं. बॅक टू द बॉलर खेळलेत. पंड्या आता याच्याच कांद्यावर जबाबदारी आहे. पॅटर्न पॅचच्या मध्ये स्टेप आउट झाले होते. इम्प्रोवाइज करतायत. ऑफ साइडला खेळतायत. सिंगल पूर्ण करतायत फलंदाज. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साइडला टर्न केलं. फाईन लेगला सिंगल. बॅटिंग पॉवर प्ले संपले. दोन्ही पॉवर प्ले संपले. बघायचं क्षेत्ररक्षक समोर आहे. फलंदाज बाद. येस बाई पण बोलले त्यांच्याशी. ऑफ साइडला प्लेस केलाय. एकच धाव. सगळ्यात मोठ्या मताने डॉक्टर PV लॉक केला. ऑन साइडला बघायचंय. चेंडू गुड शॉट. भरपूर वेळानंतर हा फटका येतोय. वर गेला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न.
मात्र चेंडू मिडल आणि लेग स्टंप वरून जातोय. उद्याच्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीच्या रूपरेषा आखण्यासाठी एक कार्यकर्त्यांची बैठक. पहली गेंद ऑफ स्टंप पर टप्पा, विश्वास भी चरम सीमा पर. इस बार खेल दिया खूबसूरत अंदाज में, बॉल मैदान के बाहर चली जाएगी 4 रन के लिए. कोई मौका नहीं, वहां पर तेज आउटफील्ड है. इस बार बेहतर बॉल थी, टप्पा. इस बार बैकफुट पर जाकर खेला है, ज्यादा ताकत नहीं लगाई थी लेकिन प्लेस. इस बार लंबा हिट लगाने का प्रयास, जोखिम का रन था, लेग बाय के रूप में जरूर पूरा किया गया बैकअप करने के लिए. वहां पर अब जाकर क्षेत्र रक्षक. इस बार गेंद टप्पा खाकर बाहर की तरफ, दोनों बैट्समैन एक तरफ. अब इसको आप क्या कहेंगे, बहुत ही खराब क्रिकेट. वाइड बॉल थी, इस पर दौड़, जल्दबाजी. हाईवे पर जब आप गाड़ी, दिलीप बिजोआ. बिजोआ इस बार ड्राइव करते हुए शॉट में, इस बार भी ताकत ज्यादा नहीं थी, 1 रन जरूर पूरा किया. दूसरा लेना चाहते थे, वहां पर रनआउट होने का खतरा. और इसके साथ ही यहां पर देखना होगा अंपायर क्या निर्णय लेते हैं. क्लोज फोटो फिनिश वाला क्रिकेट. इस बार बैकफुट पर गए, ताकतवर बैकफुट कवर ड्राइव, 4 रन. और इस बार एक बहुत ही खराब शॉट और इसके साथ ही आउट. अष्टविनायक द्वारा स्वागत किया जाएगा क्योंकि दूसरा विकेट राजू के रूप में, लेकिन इस वक्त उनके लिए परेशानी का सबब बने हुए हैं. इस बार घुमा दिया, कैच आउट होने का वहां पर खतरा टलता हुआ और बॉल मैदान के बाहर जाती हुई 6 रन के लिए. चाबुक शॉट, टच एंड गो. जैसे ही टप्पा खाया मिड विकेट के बाहर, 6 रन का. इस बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास, इस बार जमीन के सहारे बिल्कुल वी में खेलते हुए. इसी को कहते हैं असली क्रिकेट. चौका छक्का लगाइए और सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट करें. इस बार जोखिम कारक रन लेने का प्रयास था. स्कोर हो गया 21, 21 for 2. इस बार ऊपर की तरफ उठती हुई गेंद, बहुत ही बढ़िया अंदाज, प्रदर्शन. 2 ओवर 13 रन 4 विकेट. बिल्कुल ऐसा एक प्रदर्शन देना होगा. इस बार नजरें पहले हटा ली थी गेंद के ऊपर से. अपील की जा रही है. इस बार गेंद लगभग उनकी कमर से. इस बार एक और डॉट बॉल, लगातार 3 डॉट बॉल करना, यानी इस बार मात्र वाइड बॉल लगा. इस बार बहुत बड़ी गलती बिजोआ द्वारा, सुंदर विकेट इसको कहा जाएगा. इस बार बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, खेला है वाइडिश गली की ओर. 1 रन पूरा किया है, दूसरा रन लेना नहीं चाहते क्योंकि रनआउट का खतरा रह सकता है, इसलिए केवल 1. इस बार बहुत ज्यादा पटकर करने का प्रयास. इस बार आधे पिच तक उतर आए थे, आउट होने का खतरा था. घर में सही सलामत को लेकर तैयार पंड्या और स्ट्राइक पर है इस वक्त नजीर. इस बार ड्राइव किया है, 1 रन जरूर मिलेगा जमीन के. इस बार एक और डॉट बॉल, 5 डॉट बॉल्स. सैक्रोसैंक्ट जिसको इंग्लिश में कहा गया है, अक्षम्य अपराध जिसके लिए कोई मुआफी नहीं है. इस बार फ्रस्ट्रेशन में हवा में खेला है, आउट होने का खतरा और इसके साथ ही आउट. और बल्कि कैच छूटता हुआ. वाइड बॉल, देखिए जब कैच
इस बार बहुत ही करारा कवर ड्राइव, आज के दिन का सबसे बेहतरीन कवर ड्राइव का शॉट नजीर के लिए। इस बार विकेट कीपर के हाथ से शायद बॉल छूटी है, एक रन जरूर मिल रहा है, 9 रनों की जरूरत। इस बार बहुत ही खराब गेंद, इस बार बेहतर बॉल फ्रैंकी की, टप्पा खाकर ऊपर की तरफ उठी। इस बार टैप करते हुए खेला है, कम से कम 1 रन रहेगा। इस बार सिंधिया ने उठा दिया है, वहां पर फील्डर मौजूद और इसके साथ ही सिंधिया की पारी पर पूर्ण विराम लगता हुआ और एक बड़ा विकेट। सात बॉल 7 रन। लेकिन इसके साथ ही यहां पर बहुत ही खूबसूरत अंदाज में सौरव गांगुली की हद ताजा करते हुए नजीर। इस बार बहुत खूबसूरत अंदाज में जमीन पर खेला था, आउट होने की तमाम शक्यताओं को खत्म करती हुई बल्लेबाजी, 1 रन की। तो इसके साथ ही इस मैच को जीत लिया है इंदौर ने, ऐसा हम कह सकते हैं। सेमीफाइनल में विजय की ऑल द बेस्ट, 6 विकेट से ये मुकाबला जीत लिया है। वेल प्लेड इंदौर। रनों में सीमित रखा है, 8 विकेट उनके गिराए हैं और इन 32 रनों में अगर आप देखें तो 4 रन वाइड के रूप में आए हैं और 6 रन लेग बाय के रूप में आए हैं। यानी कि अगर ये 10 रन निकाल दिए जाए तो बल्ले से केवल 22 रन आए हैं। गेंदबाजी का विश्लेषण, दाभोलकर 2 ओवर 10 रन 3 विकेट, चंदन माने 1 ओवर 5 रन कोई विकेट नहीं, नासिर 2 ओवर 9 रन 2 विकेट और सुनील लीना 1 ओवर 2 रन 1 विकेट। विनर्स नाला सोपारा, NYCC अंधेरी, अमृत बांद्रा और 9 स्माइल ओम 11 इंदौर। इनसे प्रार्थना है कि अगर ये चारों टीमों के कैप्टन यहां पर आ गए या कोई भी प्लेयर आए हैं तो स्टेज के ऊपर संजय पोतनी साहब का संपर्क करें। 33 रनों की आवश्यकता, सांता क्रूज की जनता की ओर से दोनों टीमों को हार्दिक शुभेच्छा। नेवर की पहली गेंद बल्ले के मुंह को खोलते हुए खेलता 1 रन के लिए, यह खासियत है संजय दाभोलकर की। जैसे ही टप्पा खाया, ऑफ स्टंप को कवर किया। एक अच्छा बल्लेबाज वही होता है जिसे पता हो उसका ऑफ स्टंप कहां है। स्टंप को कवर किया, बल्ले के मुंह को खोला और खेल दिया 1 रन के लिए। शुभ शुरुआत युगांधर, पिछले साल की विजेता टीम। स्ट्राइक पर है चंदन माने। रुपेश की गेंद इस बार बहुत खूबसूरत अंदाज में स्वीप किया है। मिड विकेट के खिलाड़ी को लगभग वाइडिश फाइनल तक आना पड़ा था, इसके पहले वो बॉल को रोक पाते। 2 रन हमेशा ही थे चंदन माने के लिए। टीम इस बार टप्पा खाते ही बल्ले से पुश किया था उसको सर्कल के अंदर कवर्स में 1 रन के लिए। तर आज शिवसेना विभाग क्रमांक 2च्या वतीने दिलीप पिंगे साहेब यांचा आम्ही हार्दिक। इस बार शॉर्ट बॉल थी, लाइन भी ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की, दाभोलकर की एकाग्रता भंग होती हुई शरीर से काफी। इस बार रिवर्स शॉट और बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रन के लिए सुप्रीमो चौका। बल्ले के बैकलिफ्ट को नीचे रखा, धीरे से पुश किया, 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 10 विदाउट लॉस। सुप्रीमो चषक क्रीड़ा महोत्सव 2012। इस बार बेहतर बॉल थी लेकिन बल्ला और पैर दोनों को साथ में रखकर क्रिकेट की किताब में किस तरह कवर ड्राइव लगाना चाहिए प्रदर्शन यहां पर दिखाते हुए संजय दाभोलकर।
स्कोर आगे बढ़ता हुआ 11। अब 22 रनों की आवश्यकता। लाल गाड़ी जाए संतोष कडे इस बार बहुत ही खराब विकेट। तारीफ करूंगा राहुल की। खड़े रहकर माने खेलना चाहते थे, वही पुरानी भारतीय बल्लेबाजों की कमजोरी। ऑफ स्टंप के बाहर जाने में 4 रन बनाकर चंदन आउट। इस बार भी ऑफ स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर की गेंद। दीपू जो कि विकेट कीपर के रूप में है, ऑरेंज कैप उनके पास है। इस बार वाइड बॉल। महाराष्ट्र गजाभाऊ सुस्वागतम। त्याचप्रमाणे सगुण नाईक साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। इस बार ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन शशांक राणे के लिए। राणे की गेंद एक बार फिर से शशांक राणे बनाए हैं। एक बार फिर से टप्पा खाकर नीचे रहती हुई सबमरीन बॉल। शशांक राणे लगातार। इस बार एक और बेहतरीन बॉल दीपू मूलिया। दीपू की गेंदबाजी को देखकर वाइड बॉल। इस वाइड बॉल से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 रनों की आवश्यकता। 14 धावा 1 गड़ी बाद। विनर नालासोपाराचे कैप्टन मनोज विचर। अगली गेंद। इस बार शशांक राणे ने समझा कि शक्ति से ज्यादा युक्ति बड़ी है, इसलिए युक्ति का प्रयोग किया। फ्लिक किया बैकवर्ड ऑफ स्क्वायर। कोई ताकत का। अगली गेंद। इस बार राणे ने उठा दिया आसमान में और उसके साथ ही राणे के विकेट कप्पा। वहां पर कैच छूटता हुआ YNCC के क्षेत्ररक्षक और कैप्टन ने स्वयं कैच छोड़ा है, हेमंत गावड़े। ओवर की पहली गेंद बोनस बैक ड्राइव। बॉलर के हाथों को छूती हुई गेंद सीधा साइड स्क्रीन की तरफ चली गई थी। आखिरकार स्ट्राइक पर दाभोलकर आफ्टर अ लॉन्ग टाइम। इस बार फुल टॉस बॉल। बैरर चेक, ब्लैंक चेक, सीधा सुप्रीमो सम्मानीय मानस अभिनंदन को सलाम करता हुआ वो चौका। विजेता पद हासिल करने के लिए इस बार स्वीप करना चाहते हैं। गेंद चली गई विकेटों के सामने। रन जरूर पूरा किया। राहुल को अपनी दाई और इस बार राणे ने उठाकर खेल दिया है। कैच आउट होने का खतरा और उसके साथ ही शशांक राणे की पारी समाप्त। दूसरा विकेट गिरता हुआ। मैच में 10 गेंदों में 5 रन बनाए हैं। अचानक माइलेज कम हो गया है, लेकिन दाभोलकर वहां बैकफुट पर जाकर टैप करते हुए खेला है। 1 रन कम से कम मिलेगा और अब स्ट्राइक की जिम्मेदारी अमोल की। एक बहुत कमजोर स्कोर का पीछा। इस बार विकेटों के सामने उठाकर खेल दिया था। सेफ शॉट। आउट होने की तमाम संभावनाओं को नष्ट करता हुआ ये पहला रन अमोल वरटकर का। 1 रन। ओवर की शुरुआत दीपू मूलिया द्वारा। 12 बॉल 8 रन। ओवर की पहली गेंद। इस बार सॉफ्ट डिसमिसल। दीपू मूलिया को मिलता हुआ पहला विकेट। दीपू मूलिया की तारीफ करना चाहूंगा। दाभोलकर भले ही आउट ना हो, दूसरे एंड पर हम एक के बाद एक बल्लेबाज आउट करते चले जाएंगे, ये सोच के साथ वरटकर और उनकी जगह लेने आए जॉन वर्गीस। आते ही इस बार कवर के ऊपर से ड्राइव कर दिया है। बहुत खूबसूरत अंदाज में खेला गया ये सुप्रीमो चौका। आगे बढ़ता हुआ 19 पर वो हारते चले गए हैं। मुकेश गोयल, श्रेयस इंदुलकर, दीपू मूलिया। इसके साथ ही इस मैच को जीत लिया 7 विकेट से युगांधर लगातार दूसरे वर्ष सुप्रीमो चषक विजेता। अभिनंदन।
धन्यवाद. आपल्या कार्यकर्त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, सर्कलच्या भोवती उभे राहायचं आहे. अभिनंदन के खिलाड़ी आपस में मिलते हुए और इसी को मैं क्रिकेट की विजय कहूंगा. तो बहुत बहुत अभिनंदन इस मैच को और फाइनल को जीतने के लिए युगांकर क्रिकेट क्लब सांता क्रूज. दे आर द चैंपियंस. उमर आणि मनोज दोघांना हार्दिक शुभेच्छा. विनर्स स्पोर्ट्स नालासोपाराने उपांत्य फेरीचा टॉस जिंकला आहे. मागणी टीमला विनंती आहे 12वा खेळाडू राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्याची कृपा करावी. थोड्याच वेळात 6 ओव्हर केव्हा आला फायनलला आला तर मनोज विचारे आपल्याला विनंती आहे. क्रीज मार्किंग आता जवळजवळ पुढच्या 2 मिनिटात संपणार आहे. तर आपण काय निर्णय घेतलाय ते कळवायचं आहे जेणेकरून सेमीफायनल वेळेवर सुरू होईल. पहिल्या सेमीफायनल मध्ये तर मनोज विचार यांनी निर्णय कळवायचा आहे. धन्यवाद हरीश. तर पहिला सेमीफायनल मनोज आमच्या डाव्या बाजूला आहेत. फिल्डिंग घेतले मनोज विचार यांनी पहिल्या सेमीफायनलचा टॉस. राजेंद्र सिंग परदेशी साहेब आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय पोत्तीस साहेब त्यांच्यावर या ठिकाणी बोलतायत, तुम्ही बघू शकता. आणि विचार यांनी फिल्डिंग घेतले आणि आमंत्रित केले बॅटिंगसाठी उमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. एनवायसी सुप्रीमो चषक परिणामाचं 2012 मध्ये या ठिकाणी स्वागत करते. सुस्वागतम. कायम मुंबई पोलीस सहकार्य असतं सगळ्याच कार्यक्रमाला. तुम्ही बघू शकता परदेशी साहेबांना स्क्रीनवरती एलईडीच्या समोरचे महापौर आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. माननीय श्री सुनील प्रभू साहेब, ज्येष्ठ शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. दिवाकर रावते, खासदार माननीय संजय राऊत साहेब आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. उपनगरामध्ये ज्या क्रीडा विभागाचं सातत्याने प्रगती आणि ज्योत प्रज्वलित केले. उमरने आघाडीची जोडी पाठवायची. पोत्तीस साहेबांची सूचना येते, वेळ जास्त घेऊ नका. 7:26 झाले आणि डाव्या बाजूला जे खेळाडू आहेत सगळ्यांनी बाहेर या. विनश आज आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके शिवसेनेचे कार्याध्यक्ष महाशय उद्धवजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. बंटी विनस स्पोर्ट्स नालासोपारा त्या संघाच्या बरोबर विवेक पाटील आणि बंटी सातत्याने असतात. आत्ताच कल्याण डोंबिवलीला या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. आणि या ठिकाणी बघायचंय आज संघ या ठिकाणी उमर एनवायसीसी या संघाच्या समोर उमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर काय परफॉर्मन्स दाखवतोय. तर सांता क्रूजचा अंतिम सामना संपलेला आहे. युगांतरने पुन्हा एकदा चॅम्पियनशिप या ठिकाणी मिळवलेली आहे. द्वितीय पारितोषिक गेलेला आहे यंगस्टर. आणि या टीम मध्ये जर तुम्ही बघाल असं फार मोठे प्लेयर्स नावाजलेले असे नाहीयेत. आता आज संघ जेव्हा सांघिक खेळ करतो तेव्हा चांगल्या चांगल्या संघाला त्यांनी धक्के दिलेत मागच्या काही मोसमामध्ये. तो संघ या ठिकाणी अर्चना परब यांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. इट वॉज अ गुड गेम. प्ले सुरू झालेला आहे. गुड क्रिकेटर ऑफ इंडिया, द मॅन फ्रॉम डोंबिवली. प्रेरणा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांना उपस्थित राहतात ते. आणि या ठिकाणी त्यांचा चेंडू आत आणलाय. धावबाद होण्याची शक्यता आहे. अपील होतोय या ठिकाणी स्क्वेअर पंचांकडे. सुरक्षित आहे फलंदाज. लेग बायचा इशारा. सतीश कुर्बे, जावेद वाईट प्रसाद पगार यांचा इशारा. वाईट म्हणून अबुल धाव धावसिंग याचा पुढे सरक करते. आता 4 या धावसंख्येवर सतीश स्क्वेअर लेगलाय. समोर पगार. निलेश नंबरी एक अतिशय जुने खेळाडू नर्मदा अर्जुन मधले त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. गोट्या नामांकित इव्हेंट मॅनेजर भिवंडी ठाणा वाशी यात्रेस जाते त्यांचे आगमन या ठिकाणी झाले. ते अंपायर सुद्धा आहेत. रवी आणि दीपू मध्ये बीट झाले पूर्ण. मुवमेंट त्यांनी केलं होतं मात्र शेवटच्या क्षणी ते चेंडू समजू शकले आणि चेंडूला लेफ्ट करतायत या ठिकाणी. सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2012 मधला पहिला सेमीफायनलचा सामना खुल्या गटातला विनस स्पोर्ट्स नालासोपारा एनवायसीसी यांच्या बॅकफुटला आले होते. स्ट्रोक साठी जागा बनवायचा प्रयत्न केला. काय निर्णय घ्यायच्या अगोदर पुन्हा एकदा बीट होत आहेत या ठिकाणी. दीपू
पॉवर प्ले चालू आहे. मनोज विचारे संघनायक स्वतः यष्टीच्या मागे. ऑफ साइडला या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन आपण बघतोय. बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर आहे, कव्हर लेग फिल्डर आहे, मिड ऑफ आहे. ऑन साइडला आपण बघतोय वाईडिश मिड ऑन लेग फिल्डर सरकलाय. फाईन लेग वरती आपण बघतोय मिड विकेट लेग फिल्डर आपल्याला दिसतोय. फुल टॉस ऑफ साइडला प्लेस केलं मिड ऑफला. तर फार फार वेळानंतर या ठिकाणी हे सिंगल आपल्याला बघायला मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 5 वर. षटक संपते पहिलं. P1 पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे आणि या पॉवर प्ले मध्ये नाला सुपरा विनर 11 नाला सुपरा ज्यांनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला तो फिल्डिंग घेतला. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने गोलंदाजी केली ते सुरेश यांनी आणि समोरच्या संघाला 5च धावा देत आहेत या पहिल्या षटकामध्ये. धन्यवाद परदेश साहेब. राजेंद्र सिंग परदेशी यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. पोलीस स्टेशनने जे सहकार्य आम्हाला सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2012 शिवसेना विभाग क्रमांक 2 ला दिलाय त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. मुंबई पोलीस स्वतःचा आता यावेळेला चेंडू मिडल स्टंपर ऑन साइडला बळवलाय. बघायचं क्षेत्ररक्षक मागे 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षक होते सुमित ज्यांच्या डोक्यावर पहिल्यांदा ऑरेंज मारला. या वेळेला बॉटम हँडचा वापर केला. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवलाय. बघतोय आपण सुमितला पुन्हा एकदा काम आहे त्या ठिकाणी एका सेक्शनमध्ये कव्हर करेपर्यंत अपील होतोय आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय आणि वर्षाचे बँड पथक सातत्याने मध्ये मध्ये तुम्हाला हे बँडचा आवाज ऐकायला मिळणार. वर्सोवा म्हणजे अप्रतिम क्रिकेट, वर्सोवा म्हणजे अप्रतिम आयोजन, वर्सोवा म्हणजे कोळी बांधव, वर्सोवा म्हणजे कोळी संगीत, वर्सोवा म्हणजे बँड पथक, वर्सोवा म्हणजे प्रेक्षकांची संख्या 40. चेंडू ऑफ साइड स्क्वेअर कट केले. जेल असणार क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली समोर. क्षेत्ररक्षकाचे प्रताप 2012 या महोत्सवामध्ये आम्ही निलेश कुलकर्णी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि संजय पोत्तेस यांच्या मार्फत आणि त्यांच्या बरोबर अपकमिंग यंगस्टर पृथ्वी शाह त्यांच्या बरोबर आहे ज्यांना मंगळवारी ते इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. निलेश याच्या मागे आहेत. लक्षात घ्या निलेशच्या बरोबर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार ते निलेशचं आगमन या ठिकाणी होते. व्हेरी गुड क्रिकेटर, ग्रेट स्पिनर ऑफ इंडिया निलेश द मॅन फ्रॉम डोंबिवली या ठिकाणी बघताय. मुंबईसाठी भरपूर वर्ष ज्यांनी सेवा दिली, भारतासाठी भरपूर वर्ष ज्यांनी सेवा दिली त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. सुस्वागतम 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 निलेश सर. पृथ्वी बघू शकता मागे व्हाईट टी शर्ट मध्ये पृथ्वी शाह त्याचा आज या ठिकाणी सत्कार आहे. जे 2 मोसमात पृथ्वीने जी कामगिरी केलेली आहे अप्रतिम. पृथ्वी शाहचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. निलेश कुलकर्णी आणि पृथ्वी शाह यांचं मनपूर्वक स्वागत. तर बिलाल मागच्या वेळेला गडी बाजाराने बिग विकेट आणि नवीन बाजारे ते ओमर विरुद्ध या ठिकाणी NYCC अंधेरी असा सामना खेळला जातोय. चेंडू बॅकफुटला आले. हा चेंडू यॉक करायचा प्रयत्न बघायचा. बीट झाले फलंदाज, बीट झाले यष्टीरक्षक. वाईटचा इशारा. वार्तास्पन पुन्हा एकदा डाव्यास्तीच्या बाहेर केंद्रित. रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न या वेळेला मात्र मिडल आणि लेग स्टंप वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्रॉस झोन खेळायचा प्रयत्न. कृष्णा सातपुते एकमेव यश संजय पोत्तेस व्हेरी गुड क्रिकेटर जो परफॉर्मन्स मागच्या 2 मोसमात नक्कीच दाखवले. काल लालचंद राजपूत यांच्या बरोबर ती चर्चा सुरू होती अतिशय यांच्या परफॉर्मन्स विषयी. नो मॅच लाईन मध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअरिंगला स्वतः यष्टीरक्षक मनोज विचारे धावतात त्या ठिकाणी.
लगबाईचा इशारा अवंतर धाव धावसंख्या आता पुढे सरकते ती आता 15 या धावसंख्येवर रसिकाने विसरले आज पारितोषिक वितरण समारंभासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळेला ऑन साइडला पल केलाय बघायचं क्षेत्रचे जज करतात त्या ठिकाणी आणि हा चौथा गडी बाद. त्याच्या उद्घाटनासाठी विवेक कदम यांच्याबरोबर निलेश कुलकर्णी उपस्थित होते. मागच्या मोसमात निलेश बघू शकता LED स्क्रीनवर. व्हेरी गुड क्रीडा. आणि बाईना बघू शकता संजय पोते यांच्याबरोबर आसनस्थ आहेत. आणि प्रवास बाईने मला ही बातमी सांगितली की निलेशची माहिती आलेली आहे इंग्लंडच्या दौऱ्यावर पृथ्वी शॉला येत आहेत. मुलांना व्यासपीठ ही अत्यंत आवश्यक बाब आहे. वर्सोवा बँड पथक कोळी बांधव या ठिकाणी फार मोठ्या संख्येने आलेले आहेत. सिल्वरचे रमेश भाई यांचं आगमन सुस्वागतम. सिल्वर रेटिंग जे टेनिस मध्ये आपण बघतो सातत्याने गल्ली क्रिकेट जे आपण पाहिलं यांच्याच माध्यमातून 15 धावा 4 गडी बाद आहेत. पॉलीकडून ड्राय करायचा प्रयत्न थोडेसे स्किट झाले होते. फिल्डर बीट झाले. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी बघायचे चेंडू अडवलाय का सीमारेषेच्या आतमध्ये त्यांनी आणि तेच विचारतात प्रसाद बघायला आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इशारा करावा. 4 धावा सुप्रीमो चषक चौकार. तो नगरसेवक महाराष्ट्र प्रमुख सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित जे उपविभाग प्रमुख आहेत त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. नगरसेविका मांगेला या ठिकाणी उपस्थित त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत मिळाले. मात्र 2 सालच उमर मधल्या पडतील तरी 4 गडी बाद झाले. मात्र हे 2 फलंदाज जे नेहमी NYCC ची धावसंख्या उभारत आहेत. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र बघू शकता. एक फलंदाज बॅटिंग करतोय आणि वेगवेगळ्या रंगामध्ये ट्रॉफी लक्षात घ्या. गुलाबी रंग आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी. अतिशय सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी यावेळेला इनसाइड आउट खेळलेले आहेत. चेंडू गॅप मध्ये कव्हर मध्ये पहिली धाव पूर्ण केली. फार वेगाने दुसऱ्या धावांसाठी निघले. गाता कसण्याची शक्यता आहे. फिल्डर होते सुमित. क्रमांक 2च्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार करणार आहोत. निलेश इंग्लंडच्या दौऱ्यावर चालले. विश्व हॅपी जर्नी. आपला प्रवास सुकर हो अशी सामनाकडे वळूया आपण. चेंडू पडल्यानंतर क्रॉस झाला खेळायचा प्रयत्न फलंदाज अभिजित बोरकर यांचा. संख्या मार्गस्थ आहे. नाला सुपर आणि NYCC अंधेरी असा सामना सेमी फायनलचा पहिला तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बनवत आहेत. निलेश निरोप घेतो या ठिकाणी. अमूल्य वेळ आपल्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी काढलं त्याबद्दल धन्यवाद. आपण पहिला श्यामल मुजुमदारला पाहिला. अजित पाहिला. अभिक गुरुबीला याला पाहिला. प्रवीण तांबेला पाहिला. नरेंद्र इरबानी याला पाहिला. आता आपण निलेशला या ठिकाणी जसवाल हे सगळे अप्रतिम कष्ट घेतात. या मैदानाला जी 10 टफ विकेट्स आहेत या ठिकाणी खेळपट्टी आहेत त्याचा निगा ठेवतात. दोन्ही बाजूला तुम्ही बघता नेट्स आहेत. समोर 12 नेट्स आहेत. या बाजूला 5 नेट्स आहेत. पृथ्वी शाह तुम्ही LED बघू शकता. याच मातीवर तो खेळतो. याच मातीवर प्रॅक्टिस करतो याच मैदानावरती. आणि बाई त्यांच्याशी बोलत असताना अपकमिंग यंगस्टर खूप वेगाने प्रगती करतोय पृथ्वी आणि बाईने त्यांची सगळी जबाबदारी आता घेतली. फलंदाज ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू अप्रतिम. किरण कुठेही जागा देत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी क्वार्टर फायनलच्या त्या सामन्यात पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात गोलंदाजी केली होती अप्रतिम. SPGच्या समोर शिवाजी पाकच्या कुठे 4.1 षटक टाकलेत. 15 धावा दिलेत. 6 गडी बाद केलेत. फाईटचा इशारा. धावा कुठल्या चेंडू ऑन साइडला खेळले. चेंडू जातोय वाईडिश मेडलच्या मागे.
पकडच लॉंगबॉलला एका सेक्शनने चेंडू उचललेले त्या ठिकाणी थ्रो देईपर्यंत चेंडू क्रॉस द लाईन अँगल होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर गोलंदाजी करतायत उजवा फलंदाज आहे. आज चेंडू थांबून येते आणि फटका सुद्धा थांबून खेळले मात्र क्षेत्ररक्षक समोर आहेत. चक्रव्यूह या ठिकाणी बनवलेला आहे आणि जयेश पाटील तो जेल टिपलाय आणि बघत मध्ये महाराष्ट्र 28 धावा झाले 28 बरोबर 28 धावा 5 गडी बाद. भगतनी एकंदरीत आतापर्यंत सुप्रीमो मनोज विचारे व्हेरी गुड लीडर या ठिकाणी कॅप्टनशिप चांगली केली त्यांनी. कल्याण डोंबिवलीला 3 लाख आणि मिस टाइम क्षेत्ररक्षक समोर येत आहेत त्या ठिकाणी आणि भगतला अजून एक यश या ठिकाणी मिळालेलं आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग भगत याच्या मार्फत वेगापेक्षा या सामन्यामध्ये लाईन अँड लेंथवर भर दिलाय ॲक्युरसीवर भर दिलाय आणि या ठिकाणी दाखवलंय ते का आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाज आहेत या सुप्रीमो चषक मधले. गुजरातचा भरपूर वेळा केसू चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. चारही गोलंदाजांनी लाईन अँड लेंथवर खूप चांगलं कंट्रोल ठेवलं या ठिकाणी. विचारे जास्त जागरूक आहेत सेमीफायनलला. या वेळेला चेंडू मिड स्टंपर ऑन साइडला वळवायचा होता पुढे सरकले होते फलंदाज. पुढचं काम जतीन साइडला खेळलेत. डाव बाद होण्याची शक्यता आहे होते आणि कॉल नसताना सुद्धा आणि परफेक्ट थ्रो अप्पू यांच्या मार्फत मॅग्निफिसंट. शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने आयोजित सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास जय महाराष्ट्र आणि आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून. खूप खूप करावं लागतं त्या ठिकाणी आणि फार फार वेळापासून हा महोत्सव आपण बघतोय. संजय पोते यांच्या बरोबर त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज तुम्ही बघू शकता ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचं आगमन होतोय. अप्रतिम स्पर्धा पनवेल भिवंडी माझे काही मित्र ठाण्याहून आले काही वसईहून आले काही भाईंदरहून आले स्पेसिफिकली इव्हेंट मॅनेजमेंट बघण्यासाठी. स्टँडर्ड स्पर्धा खेळाडू आकृतीने वाढ करत असतात सुप्रीमो चषक स्पर्धेत. पुन्हा एकदा जयेश पाडल जेल टिपतायत आणि त्या दरम्यान तुम्ही बघताय या महोत्सवाचे संयोजिका नगरसेविका सौरभ सुनेहा संजय पोतीस यांचे आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. मनोज विचार यांच्याजवळ धावसंख्या 35 गडी बाद 35 फॉर द लॉस ऑफ 9. तर नगरसेविका सुनैना संजय पोतीस वहिनींचं आगमन या ठिकाणी होते ज्या संयोजिका सुद्धा आहेत. सदा परब सुनैना संजय पोतीस आणि हर्षदा परब या संयोजिका आहेत. समोर लाल खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांनी तिथे बसून घ्यायचं आहे. मात्र जे महिला शाखा संघटक किंवा नगरसेविका येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी. त्याच बरोबर सुभाषकांता सावंत उपविभाग प्रमुख यांचं सुद्धा आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रमाणे त्यांच्यासोबत वहिनी सुद्धा आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर आपल्यामध्ये नगरसेविका स्मिता सावंत यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. तर मित्रांनो शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुटबॉलपटू गॉडफ्रे परेरा
यांचा आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. त्यांचा त्यांनी सहर्ष स्वीकार करावा. मित्रांनो, हे सर प्रेम आहे ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्यावरती, संजय पोटली साहेब यांच्यावरती आणि सगळे दिलीप पिंगे साहेब सातत्याने जे मान्यवर या ठिकाणी बघतोय हे सगळे तुम्ही बघतायत. नगरसेवक नगरसेविकांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि सांगताना अभिमान वाटतो. ॲडव्होकेट अनिल परब साहेब तुम्ही बघू शकता व्यासपीठ त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2010 पासून हा महोत्सव बघतोय आपण. कारण 2010 साली क्रिकेटच्या बरोबरच फुटबॉल, कबड्डी, कुस्ती, शरीरसौष्ठव 14 जानेवारी ते 23 जानेवारी. नगरसेविका सभापती सुनैना संजय पोटलीस यांचं, अर्षदा परब यांचंही नाव घ्यायला पाहिजे. उपविभाग संघटक ज्या संयोजिका आहेत सगळ्या मान्यवर जनता शिवसेना विभाग क्रमांक 2 चे तमाम पदाधिकारी आणि आमचे लाडके शिवसैनिक यांचाही आवर्जून उल्लेख करायला पाहिजे ज्यांनी दिवस रात्र एक केलं या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी. तसंच सुप्रीमो फाउंडेशन ही नवीन तुम्ही बघू शकता एक संस्था तुम्ही बघू शकता स्थापित करण्यात आलेली आहे. याचं जे चिन्ह आहे, लोगो आहे तुम्ही बघू शकता, धनुष्यबाण आहे आणि या सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड प्रगती सातत्याने तुम्ही बघू शकाल. तर कार्यक्रम नागरिक सुविधा, शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव आणि नागरिक सुविधा आणि सातत्याने संघटनेकडे तुम्ही संघटनेच्या एकंदरीत मागे वळून संघटनेचं कार्य तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक या विभागामध्ये 80% जे कार्य आहे सातत्याने व्यासपीठ मुलांना दिलं जातं जेणेकरून स्थानिक खेळाडू आपलं विकास, व्यक्तिमत्व विकास ते करू शकतील आणि जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने पुढे येऊन चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करू शकतील. आज एक प्रामाणिक प्रयत्न या सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2012चा आहे. डोनाल्ड यांनी माईकशी संपर्क साधावा. डोनाल्ड किंवा त्यांचे कुठलेही प्रतिनिधी असेल त्यांनी सदाभाऊ परब यांचा संपर्क साधायचा आहे. तर आपल्यामध्ये मित्रांनो नगरसेवक या ठिकाणी फलंदाजी निराशदायक फलंदाजी झालेली आहे. फार मोठं टार्गेट नाही, 40चं टार्गेट दिलंय. मात्र या ठिकाणी नक्कीच उमर त्यांच्या सहकार्यानं जे गमवलंय फलंदाजीच्या माध्यमातून ते गोलंदाजीच्या माध्यमातून कमावं लागेल. बेदरता दाखवावं लागेल, हाय स्टँडर्ड फिल्डिंग या ठिकाणी दाखवावं लागेल, जिंकू करू या पद्धतीने खेळावं लागेल. दुसरा मुद्दा विचारे यांनी आपली कामगिरी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर संघनायकपणे या ठिकाणी पार पडले. बघायचं 36 चेंडू 40 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. 7.5चं राजकीय गणित आहे प्रतिशतच्या मागे सामना जिंकला. नेवर की पहली गेंद और इस बार खूबसूरत अंदाज में स्वीप शॉट, 4 रन, सुप्रीमो चौका तैयार. इस बार टप्पा खाकर गेंद अंदर की तरफ आई, तेज भी थी. इसके पहले विकेट कीपर उसको रोक पाते. बाई के रूप में आता हुआ एक और रन हकीम का. हकीम की एक बार और बेहतर गेंद टप्पा खाकर अंदर की तरफ आई थी. इस बार केवल कलाइयों का उपयोग करते हुए कलात्मक अंदाज में खेला था. बैकवर्ड ऑफ स्क्वायर 1 रन के लिए. शाहिद और सुमित को अच्छी तरह पता है हवाई मार्ग की यात्रा इस वक्त. मैच ऑफ लेफ्टी बोरकर के नेवर की पहली गेंद बहुत देरी से टर्न होती हुई बैट्समैन शाहिद को पूरी तरह से चकमा देते हुए अभिजीत. इस बार बेहतर बॉल, लगातार 2 डॉट बॉल. इस बार लगभग यॉर्कर लेंथ की बॉल थी. मैकलिफ को नीचे रखा, धीरे से 1 रन पूरा किया. थोड़ा सा चतुर क्रिकेट बिना किसी नुकसान के. 28 रनों की आवश्यकता, 28 धावांची गरज. सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2000. अमृत लवेंचे कॅप्टन अर्शन आणि तसंच इंदूरचे कॅप्टन दिलीप सिंधिया यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर संजय पोटलीस यांना भेटायचं आहे. इस बार टप्पा खाते ही बॉल के लेंथ को जल्दी पहचान लिया था और उस बॉल को फेंक दिया मैदान के बाहर. सुप्रीमो सिक्सर. बोरकर ने पहली तो दिल से यही बात निकल सकती है कि आग, पानी, बिजली और सुमित से खेलना मना है. जो अंदाज में उन्होंने उस शॉट को खेला मिड विकेट के बाहर 6 रन के लिए. 18 रन बन चुके हैं और ये 19वां रन निकलता हुआ यहां पर विनर्स के लिए. विनर्स एक ऐसी टीम है जिसने कभी भी दबाव में
आने का प्रयास नहीं किया। परिस्थितियां कैसी भी हो, उनके खिलाड़ियों ने ठंडे दिमाग से खेलने का प्रयास किया है। गेंदबाजों ने अपना काम किया है। गेंदबाजी जब तलवार बनेगी तब जाकर बल्लेबाजी ढाल बन सकती है, और वो विनर्स के बारे में बिल्कुल सही सार्थक होता हुआ इस मैच में 19 रन। इस बार फिर से ब्लॉक होल में आती हुई गेंद बोरकर की तेज गेंद थी, बैकलिफ्ट को नीचे रखते हुए मिड ऑफ पर एक रन पूरा किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर 20। ये वही जोड़ी है जिसने पहले ही समाप्ति पर स्कोर हो गया है 20 बिना किसी नुकसान के। तो अमृत 11 बांद्रा के कैप्टन हर्षल और 9 स्माइल ओम 11 इंदौर के कैप्टन दिलीप सिंधिया, इनसे गुजारिश है कि स्टेज के पास टॉस के लिए आ जाए। प्रथम प्रीमो चषक जो इस वक्त हमारे स्टेज की शोभा बढ़ा रहा है। द्वितीय पुरस्कार है 1 लाख रुपए, और उप विजेता टीम के लिए दिया जाने वाला सुप्रीमो चषक। मैन ऑफ द सीरीज होने वाले खिलाड़ी के लिए टाटा नैनो कार, जिसको स्पॉन्सर किया है पायनियर एडवर्टाइजिंग ने। इसके अलावा सर्वश्रेष्ठ बल्लेबाज, सर्वश्रेष्ठ गेंदबाज, इन दोनों के लिए इनाम है। तो नया ओवर लेकर आ रहे हैं अनिकेत। 2 ओवर की समाप्ति पर 20 रन बने हैं। अब बचे हुए 4 ओवर में मैच जीतने के लिए 20 रन चाहिए। आस्किंग रेट 5 रन प्रति ओवर, 5 रन पर ओवर। इस बार ऊपर उठती हुई गेंद गुडलैंड बॉल थी, केवल बल्ले के मुंह को खोलकर दिशा दिया, पहला रन पूरा किया। दूसरे रन के लिए तेज दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। पहला रन खूबसूरत अंदाज में लिया, दूसरे रन के लिए मौका जैसे ही बना, वहां पर सुमित की तारीफ करनी होगी जिसने शाहिद को रन के लिए बुला लिया, और दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 बिना किसी नालासोपारा के लिए। एक बार फिर से लूज बॉटम एंड का इस्तेमाल, काफी दूर से क्षेत्ररक्षक को आना पड़ा था। 1 रन